जर सकाळी उठल्यावर तुमचे डोळे चिकटलेले असतील, तुम्हाला दिसण्याला प्रॉब्लेम येत असेल किंवा डोळ्यातून पाणी येत असेल, तर मित्रांनो डोळे येण्याची चिन्ह लक्षणे किंवा डोळे येण्याची सुरुवात असू शकते. म्हणून आज आपण डोळे येण्याचे काय काय कारणीभूत घटक असू शकतात किंवा डोळे आल्यावर आपण काय काळजी घेणं गरजेचं आहे. हा एक संसर्गजन्य आजार आहे. आपल्या घरातील दुसऱ्या लोकांना हा आजार होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेणं गरजेचं आहे. किंवा जर आपण कुठे ऑफिसमध्ये काम करत असाल तर आपल्या ऑफिस मेंबरना हा आजार होऊ नये किंवा त्यांचे डोळे येऊ नये म्हणून आपण काय काळजी घेणं गरजेचं आहे. याच्या संदर्भात सविस्तर आणि ऑथेंटिक माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तर हा पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओमधून अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऑथेंटिक माहिती मिळणार आहे. नमस्कार, मी विकास राठोड. घेऊनच भरारी आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मी पोस्ट ग्रॅज्युएट नर्सिंग ऑफिसर. माझं स्पेशलायझेशन आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंग आणि सुपर स्पेशलायझेशन आहे कार्डिओव्हॅस्क्युलर अँड थोरॅसिक नर्सिंग, म्हणजेच हृदय, फुफ्फुस आणि रक्तवाहिन्या यांचा अभ्यास. मी पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये नैसर्गिकरित्या लठ्ठपणा कसा कमी करावा याच्यावरती रिसर्च केलेला आहे आणि मी एक प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर आहे. तर मित्रांनो, आज आपण डोळे येणे म्हणजे काय, डोळे येण्याचे काय काय कारणीभूत घटक असतात किंवा डोळे कशामुळे येऊ शकतात किंवा डोळे येऊ नये म्हणून काय काळजी घेणं गरजेचं आहे, अशा संदर्भात सविस्तर आणि महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, डोळे येणे म्हणजेच कंजंक्टिव्हायटिस. आपल्या डोळ्यातील कंजंक्टिव्हाला जेव्हा इन्फेक्शन किंवा इन्फ्लामेशन होत असतं त्याला कंजंक्टिव्हायटिस असे म्हणतात. मग ते वेगवेगळ्या व्हायरसेसने, बॅक्टेरियाने, केमिकल्सने, इरिटंट्सने किंवा आपल्याला जर ॲलर्जी असेल अशा वेगवेगळ्या कारणांनी आपल्या डोळ्यातील कंजंक्टिव्हल इन्फेक्शन होऊ शकतं आणि आपले डोळे येऊ शकतात. हा आजार सर्व वयोगटातील लोकांमध्ये दिसून येत आहे. डोळे येणे यालाच पिंक आय असेही म्हणतात. तर मित्रांनो, आता आपण पाहूयात कुठल्या कुठल्या प्रकारचे कंजंक्टिव्हायटिस असतात किंवा कुठल्या कुठल्या प्रकारचे डोळे येत असतात. त्यामध्ये 4 प्रकार मुख्यत्वे असतात. फर्स्ट वन इज व्हायरल कंजंक्टिव्हायटिस, सेकंड वन इज बॅक्टेरियल कंजंक्टिव्हायटिस, थर्ड वन इज ॲलर्जी कंजंक्टिव्हायटिस अँड फोर्थ वन इज केमिकल ऑर इरिटंट कंजंक्टिव्हायटिस. तर मित्रांनो, आता आपण पाहूयात व्हायरल कंजंक्टिव्हायटिस म्हणजे काय. जेव्हा आपले एक किंवा दोन्ही डोळ्यांना वेगवेगळ्या व्हायरसने इन्फेक्शन होत असतं त्याला व्हायरल कंजंक्टिव्हायटिस असे म्हणतात. आणि हा व्हायरल कंजंक्टिव्हायटिस अतिशय संसर्गजन्य आजार आहे. हा आजार जेव्हा एखाद्या व्यक्तीला होत असेल तर घरातील दुसऱ्या व्यक्तींना होण्याचा सर्वात जास्त धोका असू शकतो. अशा व्यक्तींचे डोळे लाल होत असतात, पाण्यासारखा स्राव बाहेर येत असतो आणि रुतल्यासारखा त्रास होत असतो. म्हणून अशा व्यक्तींनी व्यवस्थित काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, आता आपण पाहूयात बॅक्टेरियल कंजंक्टिव्हायटिस म्हणजे काय. जेव्हा आपल्या एक डोळ्याला किंवा दोन्ही डोळ्यांना बॅक्टेरियामुळे इन्फेक्शन, इन्फ्लामेशन होत असतं तेव्हा आपल्या डोळ्यातून पिवळसर घट्ट किंवा हिरव्या कलरचा घट्ट स्राव बाहेर येत असतो. दोन्ही डोळे सोबत चिटकू शकतात. अशा वेळेस अशा व्यक्तींना लगेचच अँटीबायोटिक ड्रॉप देणं अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून त्यांना व्यवस्थित दिसू शकेल, त्यांचा आजार कमी होईल किंवा दुसऱ्या व्यक्तीने इन्फेक्शन होण्याचा धोका कमी होईल. म्हणून अशा प्रकारे काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर आता आपण पाहूयात ॲलर्जी कंजंक्टिव्हायटिस म्हणजे काय. जेव्हा आपल्या डोळ्यांना वेगवेगळ्या घटकांपासून किंवा पदार्थांपासून ॲलर्जी होत असते तेव्हा आपल्या डोळ्यांना इन्फेक्शन, इन्फ्लामेशन होतं आणि आपले डोळे येत असतात. अशा वेळेस त्या व्यक्तीच्या डोळ्यातून पाण्यासारखा पदार्थ बाहेर येत असतो, स्राव बाहेर येत असतो आणि खूप रुतल्यासारखं वाटतं. त्यांना दिसण्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. हा आजार संसर्गजन्य आजार नाहीये, तरी पण हा आजार वाढू नये, कॉम्प्लिकेशनमध्ये जाऊ नये म्हणून आपण योग्य प्रकारे काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, आता आपण पाहूयात कंजंक्टिव्हायटिस किंवा डोळे आल्यावर काय काय चिन्ह लक्षणं दिसून येतात किंवा हा आजार आपण कसा ओळखायचा. जर या आजाराची अर्लियर चिन्ह लक्षणं जर आपण लक्षात घेतलीत तर हा आजार लवकरात लवकर निदान होऊ शकतो किंवा या आजाराचा लवकरात लवकर उपचार होऊन आपण वेगळ्या कॉम्प्लिकेशनपासून आपण टाळले जाऊ शकतो. म्हणून हा आजार प्रतिबंध करणं अतिशय महत्त्वाचं आहे किंवा या आजाराला व्यवस्थित ओळखणं अतिशय महत्त्वाचं आहे. ज्या लोकांना कंजंक्टिव्हायटिस झालेला आहे किंवा ज्या लोकांचे डोळे आलेले आहेत अशा लोकांचे डोळे लाल होत असतात, त्यांच्या डोळ्यातून पाण्यासारखा पदार्थ बाहेर येत असतो, त्यासोबतच पिवळसर किंवा हिरव्या कलरचा घट्ट पदार्थ बाहेर येतो. सकाळी सकाळी त्यांचे डोळे चिकटलेले असतात, डोळे सुजतात किंवा त्यांना अंधुक दिसायला लागतं. अशा प्रकारची चिन्ह लक्षणं डोळे आल्यावर आपल्याला दिसून येतात. त्यासोबतच डोळे आल्यावर त्या व्यक्तींना रात्री झोप येत नाही किंवा त्यांचे डोळे खूप रुतायला लागतात, डोळे दुखतात. म्हणून आपण योग्य प्रकारे काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. या आजाराला लवकरात लवकर ओळखणं आणि योग्य उपचार करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, आता पण पाहूयात एखाद्या व्यक्तीला जर डोळे आलेले असतील तर दुसऱ्या व्यक्तीने या आजाराचा प्रसार कसा होऊ शकतो किंवा जर आपल्या एका डोळ्याला इन्फेक्शन झालेलं असेल तर दुसऱ्या डोळ्याला हा आजार कसा जाऊ शकतो. तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे, जेव्हा आपण एका डोळ्याला जर चोळत असेल किंवा जर आपण टच करत असाल, तेच बोट दुसऱ्या डोळ्याला टच करत असाल तर दुसऱ्या डोळ्याला इन्फेक्शन होऊ शकतं आणि आपल्या दुसऱ्या डोळ्यालाही कंजंक्टिव्हायटिस होऊ शकतो. किंवा जर एका व्यक्तीचं वापरलेली वस्तू दुसऱ्या व्यक्तीने जर वापरलेलं असेल तर इन्फेक्टेड वस्तूमुळे त्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे आपल्याला कंजंक्टिव्हायटिस किंवा डोळे येणे आजार होऊ शकतो. तर आता आपण पाहूयात कंजंक्टिव्हायटिस किंवा डोळे येणे हा आजाराचा प्रसार कसा होतो किंवा हा आजार कसा पसरतो. जर आपल्या एका डोळ्याला इन्फेक्शन झालेलं असेल, आपला एक डोळा आलेला असेल, जर आपण त्या डोळ्याला टच करून तोच हात दुसऱ्या डोळ्याला टच करत असाल
तर आपल्या एका डोळ्यातील बॅक्टेरिया किंवा व्हायरसेस दुसऱ्या डोळ्यात जाऊन त्या डोळ्याला इन्फेक्शन होऊ शकतं, तो डोळाही येऊ शकतो. म्हणून आपण व्यवस्थित काळजी घेणं किंवा त्या हाताला स्वच्छता करून नंतर तो हात दुसऱ्या डोळ्याला लावणं अतिशय महत्त्वाचं आहे. डोळे आलेल्या व्यक्तीचे कपडे किंवा त्यांनी वापरलेले टॉवेल जर आपण वापरलेले असाल तर आपले डोळे येऊ शकतात किंवा आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतं. किंवा जर आपल्या डोळ्यांची व्यवस्थित आपण काळजी घेत नसाल, स्वच्छता करत नसाल किंवा त्या डोळे आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात जर आपण आलेला असाल तर आपले डोळे येऊ शकतात किंवा आपल्याला कंजंक्टिव्हायटिस हा आजार होऊ शकतो. म्हणून आपण डोळे येणाऱ्या व्यक्तींपासून दूर राहणं, डिस्टन्स मेंटेन करणं किंवा व्यवस्थित स्वतःची काळजी करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, आता आपण पाहूयात डोळे येणे या आजाराचं निदान कसं करतात किंवा डायग्नोसिस कसं करतात. यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे क्लिनिकल एक्झामिनेशन. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे डोळे येत असतात त्याचे व्यवस्थित क्लिनिकल एक्झामिनेशन करणं गरजेचं आहे किंवा प्रॉपर हिस्ट्री घेणं गरजेचं आहे. हिस्ट्रीमध्ये या पेशंटला काय काय त्रास होतो, कसल्या प्रकारचा त्रास होतो, डोळे कधीपासून रुतायला लागले आहेत किंवा डोळे कधीपासून चिकटतात, कशा प्रकारचा स्राव बाहेर येत आहे किंवा अंधुक दिसतंय का किंवा दिसायला कमी झालेला आहे का, अशा प्रकारची हिस्ट्री घेणं गरजेचं आहे. किंवा लॅब टेस्ट रेअरली अशा पेशंटमध्ये करण्यात येत असते, जेणेकरून या आजाराचं लवकरात लवकर निदान होईल आणि व्यवस्थित उपचार होईल. आणि आपल्या डोळ्याची व्यवस्थित स्वच्छता करणं अतिशय महत्त्वाचं आहे. जेवढा आपला डोळा स्वच्छ असेल तेवढाच आपला डोळे येणे किंवा कंजंक्टिव्हायटिस हा आजार लवकरात लवकर बरा होऊ शकतो. म्हणून स्वच्छतेला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून आपण स्वच्छता करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर आता आपण पाहूया डोळे येणे किंवा कंजंक्टिव्हायटिस या आजाराचा प्रतिबंध कसा करू शकतो किंवा डोळे येण्याला आपण कसं टाळू शकतो. त्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे आपल्या हातांची व्यवस्थित स्वच्छता करणं गरजेचं आहे. कारण की आपले हात हे मुव्हेबल असतात, हालचाल करत असतात. त्या हातांना बॅक्टेरिया किंवा व्हायरसेसचं इन्फेक्शन होऊ शकतं आणि तेच हात जर आपल्या डोळ्यांना लागलेले असतील तर आपल्याला डोळे येऊ शकतात किंवा आपल्याला कंजंक्टिव्हायटिस होऊ शकतं. म्हणून आपल्या हातांची वारंवार स्वच्छता करणं अतिशय महत्त्वाचं आहे. डोळे येऊ नये म्हणून आपले पर्सनल आयटम दुसऱ्यांना शेअर करणं टाळणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या लोकांना जर इन्फेक्शन झालेलं असेल आणि त्यांना जर डोळे आलेले असतील तर ते वस्तू जर आपण वापरले तर आपल्या डोळ्यांना इन्फेक्शन होऊ शकतं आणि आपल्याला कंजंक्टिव्हायटिस आपले डोळे येऊ शकतात. म्हणून आपण आपले पर्सनल आयटम दुसऱ्यांना शेअर करू नये. त्यासोबतच डोळे स्वच्छ करण्यासाठी एकदम चांगलं क्लीन पाण्याचा वापर करणं गरजेचं आहे किंवा वारंवार डोळ्यांची स्वच्छता करणं गरजेचं आहे. जर आपल्याला वेगवेगळ्या घटकांची जर ॲलर्जी झालेली असेल तर त्या ॲलर्जंट पासून आपण दूर राहणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या ॲलर्जी पासून आपलं इन्फेक्शन होऊ शकतं किंवा आपले डोळे येऊ शकतात. म्हणून आपल्याला ॲलर्जी कुठल्या पदार्थाची आहे, कुठल्या मेडिसिनची आहे ते आपण ओळखणं गरजेचं आहे आणि त्या घटकापासून, त्या मेडिसिन पासून आपण दूर राहणं गरजेचं आहे. जर डोळे आल्यामुळे डोळे खूप दुखत असेल, जर डोळ्यातून श्राव बाहेर येत असेल किंवा डोळ्यांना वेदना होत असेल किंवा व्हिजन लॉस झालेला असेल किंवा दिसणं कमी झालेलं असेल, अंधुक दिसत असेल आणि ह्या गोष्टी जर 3 दिवसापासून झालेल्या असतील किंवा लहान बाळांचे डोळे आलेले असतील तर लगेचच डॉक्टरांकडे जाऊन व्यवस्थित उपचार करणं गरजेचं आहे. जर आपण या गोष्टीमुळे दिरंगाई केली, वेळ घालवला तर आपली दृष्टी जाऊ शकते. म्हणून आपण योग्य वेळी उपचार करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, आता आपण पाहूया डोळे आल्यावर जर आपण योग्य वेळी उपचार नाही केले तर काय काय कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. जर एखाद्या व्यक्तीचं किंवा लहान बाळाला जर डोळे आलेले असतील तर त्यांचा कॉर्निया डॅमेज होऊ शकतो किंवा त्यांना क्रोनिक इन्फेक्शन होऊ शकतं किंवा त्यांना व्हिजन लॉस होऊ शकतं किंवा भविष्यामध्ये त्यांना अंधत्व येण्याचे जास्त चान्सेस असू शकतात. म्हणून योग्य वेळी निदान आणि उपचार अतिशय महत्त्वाचा आहे. डोळे येणे किंवा कंजंक्टिव्हायटिस हा एक सर्वसाधारण टाळता येण्यासारखा किंवा प्रतिबंध करता येण्यासारखा आजार आहे. फक्त आपल्या डोळ्यांची आणि हातांची स्वच्छ पाण्याने स्वच्छता करणं गरजेचं आहे, जेणेकरून इन्फेक्शन पासून आपण प्रतिबंध करू किंवा वेगवेगळे बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन आपण टाळू शकतो. किंवा जर कोणाला इन्फेक्शन झालेलं असेल, डोळे आलेले असतील तर त्या व्यक्तीपासून दूर राहणं अतिशय महत्त्वाचं आहे. किंवा जर डोळे आलेले असतील किंवा चिन्ह लक्षणं दिसत असेल तर आपण योग्य वेळी निदान आणि उपचार अतिशय महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, अशा विविध आजारांबद्दल, आरोग्याबद्दल, फिटनेस रिलेटेड, वजन कसं कमी करावं, मोटिवेट कसं राहावं किंवा स्ट्रेस मॅनेज कसं करावं, एक्झाम प्रिपरेशनबद्दल किंवा करिअर गायडन्सबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या घे उंच भरारी या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.